नाश्त्यामध्ये आपण कांदे पोहे, उपीट, इडली, वडा, उत्तप्पा, आंबोळी असे प्रकार करतो. पण आज मी इथे अतिशय वेगळी अशी हेल्दी काळ्या चण्याची भाजी आणि गव्हाच्या पिठाची पुरी, काळ्या चण्याची भाजी दरदरीत चांगली मिळून येण्यासाठी एक वेगळी ट्रिक वापरून ही भाजी तयार केलेली आहे आणि हेल्दी अशा गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवलेल्या आहेत. तर त्यासाठी 1 वाटी हरभरे मी रात्रभर भिजत ठेवले होते. सकाळी एका कुकरमध्ये भिजवलेले हरभरे, 2 बटाटे, 1 कांदा, 1 टोमॅटो, हळद, पाणी घालून 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 4 शिट्ट्यामध्येच आपला हे हरभरे छान शिजून तयार होतात. कुकर गार झाल्यानंतर आपल्याला यातले बटाटे काढून साली काढून घ्यायचे आहेत आणि बाकीचे साहित्य आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे. कांदा, टोमॅटो आणि बटाटे अशा प्रकारे घातल्यामुळे आपली भाजी अतिशय छान अशी मिळून होते. कुठे पाणी आणि कुठे हरभरे असं होत नाही. आता भाजीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये 4 चमचे तेल घालून जिरे, मोहरी, काही खडे मसाले, लवंग, दालचीन, काळी मिरी, 1 मोठी वेलची, हिरवी वेलची घातलेली आहे. आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. धना पावडर, जिरा पावडर, लाल मिरची पावडर, घरचं काळं तिखट घालून त्यामध्ये 2 टोमॅटो, 2 कांद्याची प्युरी घातलेली आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून आपल्याला ही ग्रेव्ही छान तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे. बघू शकता आता याला तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये शिजवलेले काळे चणे घालून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे 5 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता आपली भाजी छान अशी दरदरीत एकसारखी तयार झालेली आहे. खायला अगदी भन्नाट अशी ही भाजी लागते. चव अगदी विसरणार नाही अशी याची चव अप्रतिम होते. आता याला वरून कसुरी मेथी घालून गॅस बंद करायचा आहे. त्याच गॅसवर मी तेल तापत ठेवलेलं आहे. पुरीसाठी मी ते चपातीला ज्याप्रमाणे पीठ मळतो तसंच पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्याची अशी एक चपाती बनवून घेतलेली आहे. आता आपण चाकूने याचे 2 भाग करून 4 पुऱ्या बनवलेल्या आहेत. एरवी आपण एक गोळा करून त्याच्या गोल गोल पुऱ्या लाटतो, पण अशा प्रकारे एकच चपाती करून पुऱ्या बनवल्या तर अगदी झटपट अशा पुऱ्या होतात. शिवाय मी ते या गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवलेल्या आहेत. त्यामुळे हा नाश्ता अतिशय हेल्दी असा तयार होतो. त्यामुळे तुम्हीसुद्धा नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी अशी पुरी आणि काळ्या चण्याची भाजी नक्की करून बघा. काळ्या चण्याची भाजी जर तुम्हाला आवडली असेल आणि ही पुरीसुद्धा आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.